संस्थेचं आणि आपलं पूर्ण नाव? माझं म्हणजे ते आमच्या प्रेसिडेंटचं नाव आहे, मी सेक्रेटरी आहे संस्थेचा. हां, बोला बोला. मी प्रशांत दामोदरराव दांडेगावकर. जी जी. सर हा पूर्ण हिंगोली जिल्हा? होय, मग तालुका प्लेस आहे आमचं, हिंगोली जिल्हा आमचा. जी जी. सर मला सांगा, एकंदरीत तुमचं काम कशावर चालतं? जनरली आम्ही व्होकेशनल ट्रेनिंग आहे आणि सेल्फ हेल्प ग्रुप्सचं एक अवेअरनेस, बरोबर, एज्युकेशन आणि थोडंसं हेल्थ कॅम्प वगैरे घेतो आम्ही. बरोबर. सर एकंदरीत मला जाणायचं आहे की बा तुमचा हा जो हिंगोली जिल्हा आहे, होय, तर याच्यातील जो मागासवर्गीय समाज आहे, जो ग्रामीण भागात राहतो, यांच्या सध्याच्या समस्या काय आहेत? आता आमच्याकडे जनरली हा बॅकवर्ड एरिया असल्यामुळे मॅक्झिमम इथं एकतर म्हणजे एससी आणि मायनॉरिटी जास्त आहे. बरोबर, मायनॉरिटी बहुल जिल्हा आहे आमचा, नाही मेजॉरिटी इथे जास्त आहे. आणि गव्हर्नमेंटनं सुद्धा जो डिक्लेअर केलेला आहे मायनॉरिटी बहुल. बरोबर. त्यामुळे आता थोडंसं आम्ही त्यांच्यासाठी एज्युकेशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातूनच काही करता येईल असा प्रयत्न चालू आहे आमचा. बरोबर. सर त्यांच्या समस्या काय आहेत? आता प्रत्येकांच्या म्हणजे आता जनरल शिक्षण ही सगळ्यात महत्वाचे, शिक्षण आणि आरोग्य याच जास्त महत्वाच्या समस्या आहेत. म्हणजे जवळपास सगळीकडेच मायनॉरिटी आहेत, तशा बॅकवर्ड कम्युनिटीच्या आहेत, तशा सगळ्यांच्याच आहेत, पण यांच्याकडे जास्त आहे. कारण एक तर ग्रामीण भागामध्ये आमच्या भागात शाळा नाही झालेल्या, जवळपास 15 त्यांना शाळा नाही मिळालेल्या. तर तेवढं अंतर शिक्षणासाठी बाहेर पडणं हे लोकांकडून टाळलं. सर्व शिक्षा अभियान आहे जिकडे तिकडे, पण त्यांचं तेवढं फलित नाही, ते तेवढं इन्व्हॉल्वमेंट न करत नाही. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आमचा एक प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये, किंवा आमच्याकडून काही आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत किंवा आमचे बॉडीचे मेंबर्स आहेत काही. सर एकंदरीत त्या समाजात एज्युकेशन महिलांचं प्रमाण काय आहे? महिलांचं प्रमाण तर फार मिनिमम आहे, एकदम 10 ते 15% मुलं तर चालते आमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये. आणि त्यांचे सध्या समजा रोजगाराचे काय साधन आहेत? रोजगारांची सध्या मजुरी हीच आहे जनरली, रोजमजुरी. सर त्यांचा एकंदरीत परिस्थितीचा विचार केला तर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न व्हायला हवेत? डेव्हलपमेंटचे प्रयत्न एक तर त्यांना म्हणजे स्वयंरोजगारासाठी, एक तर सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी प्रयत्न करणं, त्यांच्यासाठी अवेअरनेस करून त्यांच्यासाठी काही ट्रेनिंग वगैरे अरेंज करून, व्होकेशनल म्हणा काही म्हणा. आता आमचं एक आता वसमत म्हणजे तालुका प्लेस आहे, तिथे एक ग्लोबल टेक्सटाईल पार्क म्हणून एक युनिट उभं राहत आहे. त्या टेक्सटाईल पार्क मध्ये जनरली जवळपास 6,500 लोकांना रोजगार मिळण्याचे चान्सेस आहेत. एखाद्या वर्षात चालू होते, इलेक्शन मध्ये आहे, प्रोसेस मध्ये. तर 6,500 पैकी साधारणतः 4,000च्या आसपास तिथे लेडीज नोकरी मिळेल. शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग वगैरे अशा टाईप तयार करण्यासाठी प्रोफेशनल ट्रेनिंगचे प्रोग्राम्स अरेंज करण्याच्या विचारात आहोत सगळ्या. जेणेकरून त्यांना हे ट्रेनिंग आमच्याकडून मिळालं की लगेच त्यांना तिथे जॉब मिळू शकेल अशा पद्धतीने. बरोबर आहे सर. जे काय होतं की सगळ्यांनाच काही तालुका प्लेसला येऊन ट्रेनिंग घेणं शक्य होत नाही, म्हणून त्या भागातल्या जवळच्या एरियामध्ये थोडंसं अरेंज करण्याचा विचार चाललाय आमचा. बरं, त्या सर ग्रामीण भागात पाण्याच्या, एज्युकेशनच्या, हेल्थच्या हे सर्व काही फॅसिलिटीज वगैरे त्यांना लाभ होतो शासकीय योजनांचा? योजना भरपूर असतात, पण इम्प्लिमेंटेशन तेवढं इफेक्टिव्हली होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. जसं तुम्ही जाणता, आम्ही जाणतो, माहिती सगळ्यांनाच असते, पण ऍक्च्युअल तिथे जे प्रोसेस व्हायला पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तर ते तेवढं म्हणजे इफेक्टिव्हली होत नाही. किंवा आता बराचसा पार्ट इंटेरियर असतो आमच्याकडे, आता आदिवासी भाग आहे आमच्याकडे बराचसा, आमच्या जिल्ह्यामध्ये डोंगराळ भाग आहे, त्या भागापर्यंत नाही पोहोचू शकत. अनेक वेळेला रस्ते पण इतके खराब आहेत की एखादा पेशंट तिथे जर आजारी असेल तर तो त्या जे उपजिल्हा रुग्णालयामध्ये किंवा जिल्ह्याच्या रुग्णालयात आणेपर्यंत गावतो. हे सुद्धा आहे, तिथे अँब्युलन्सची व्यवस्था नसते किंवा मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल नसतात. चालतंय तसं. ठीक आहे. या दृष्टीने आपल्याकडून काही जर तिथे गायडन्स मिळू शकत असेल किंवा मदत मिळू शकत असेल तर मग आम्हाला थोडासा बेनिफिट होईल त्याचा. ठीक आहे सर.